अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यामध्ये सांगितलं की दादा कामाचा माणूस होता, दादा कामाचा माणूस होता. आम्ही या विकास कामांच्या संदर्भामध्ये गेल्या 2-3 वर्षापासून दादांच्या अगदी खूप जवळ जाण्याचा आमचा योग आला. आम्ही त्या वेळेला दादा कोणत्या ना कोणत्या चॅनलवरती येतील आणि आपल्या सोबत संवाद साधतील असं अजून देखील वाटत आहे. कारगाव नगरीच्या सरपंच पदावर कार्य करण्याची संधी मला कमी वयात कारगावमधील माझ्या जनतेने दिली. त्यावरती आमच्या ग्रामपंचायतवरती संकट आलं आणि साहेबांच्या आणि मामांच्या माध्यमातून दादांना भेटण्याची मला संधी मिळाली. ज्यावेळेस मी दादांकडे काम घेऊन जात होते पहिल्यांदा, त्यावेळेस असं वाटलं मी तर नवीनच आहे, राजकारणाची पार्श्वभूमी पण मला नाहीये, दादा कसं काय माझं काम करतील. परंतु ज्यावेळेस मी दादांकडे माझ्या कामाचा प्रस्ताव दिला, कामाचा कागद दिला, त्यावेळेस दादांनी ते वाचलं आणि तात्काळ फोन लावला. त्यावेळेस समजलं की दादा फक्त बोलत नाही तर खरंच काम करून दाखवतात. प्रशासनावर खरंच त्यांची पकड आहे. हा विश्वास दादांप्रती तिथे निर्माण झाला आणि तेव्हापासून न घाबरता काम करण्याचं ठरवलं. त्यानंतर आता संदीप भाऊजींनी येथे आपल्या बोलण्यातून सांगितलं, संदीप भाऊजी तुम्ही सगळेजण आपल्या गावामध्ये यात्रेचा कार्यक्रम असो, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदावर मला कार्य करण्याची संधी मिळाली. त्यावेळेस देवगिरी या निवासस्थानी मुंबईमध्ये दादा होते, तटकरे साहेब होते, तर त्यांनी मला ते पद दिलं. ज्यावेळेस पद दिलं त्यावेळेस दादांनी काही मोलाचे सल्ले दिले आणि सांगितलं की निर्मला, समाजातील सर्व समाज घटकांना सोबत घेऊन कार्य करायचं आहे. समाजातील सर्व समाज घटकांना न्याय कसा दिला जाईल ह्या गोष्टी लक्षात ठेवून येणाऱ्या काळामध्ये तुला कार्य करायचं आहे. असे दादांचे शब्द होते, ते मी कधीच विसरू शकणार नाही. वहिनीसोबत गप्पा मारत असताना वहिनी नेहमी म्हणायच्या की निर्मला, दादा हे दादाच आहे, दादांसारखं कोणीच नाही आणि दादांसारखं कोणीच होऊ शकणार नाही. वहिनींच्या प्रती दादांबद्दल जो अभिमान होता तो त्यांच्या डोळ्यांमध्ये दिसत होता. आता 2 दिवसापूर्वी ज्यावेळेस मी वहिनींना भेटले त्यावेळेस वहिनी हॉस्पिटलमध्ये होत्या. त्यांच्या भावना दाटून आल्या होत्या, डोळ्यामध्ये अश्रू होते. तरी देखील पवार कुटुंबियाचे संस्कार म्हणा, वहिनी ज्या लोकांना भेटत होत्या तर त्या लोकांना डोळ्यामध्ये अश्रू असताना देखील हात जोडत होत्या. म्हणजे जनतेप्रती आपुलकी किती आहे या पवार कुटुंबियांची, ती शब्दात मी या ठिकाणी सांगू शकत नाही. दादा आज आपल्यात नाहीये, शरीराने नाहीये, परंतु त्यांचे विचार हे अमर आहेत. दादा नेहमी म्हणायचे त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये, शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने, यांची विचारधारा स्मरणात ठेवून काम करायचे आहे. परंतु यापुढे मी तुम्हाला सर्वांना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांना विनंती करते, आपण सर्वांनी शिव शाहू फुले आंबेडकर आणि दादांचे विचार स्मरणात ठेवून येणाऱ्या काळामध्ये कार्य करायचं आहे. दादांची राहिलेली स्वप्न आपल्याला पूर्ण करायची आहे. आज या ठिकाणी शोक सभा आहे, परंतु आम्ही तर, मामी आणि मी भाषणाची तयारी करत होतो की दादा येतील आणि दादांसमोर भाषण करायची संधी मिळेल. माझं तर स्वप्न होतं की बाबा कारगावमध्ये एवढा विकास केलेला आहे, दादा माझं कौतुक करतील तुमच्या सर्वांच्या समोर. माझं स्वप्न हे स्वप्नच राहिलं. प्रचार सभेच्या जागी शोक सभा करावी लागत आहे, हे खरंच आपल्या सर्वांचं दुर्दैव आहे. काय बोलू काय नाही ते समजत नाहीये.
आता स्वतःला एवढी कॅपेबल समजत होते की मी दादांसमोर बोलू शकते, तेवढा कॉन्फिडन्स आता कुठे आला होता असं वाटत होतं. परंतु एवढं माझं भाग्य नव्हतं की दादांसमोर भाषण करायची मला कधी संधी मिळाली नाही. परंतु आपण सर्वांनी मिळून आता दादांची राहिलेली स्वप्ने पूर्ण करूयात, समाजासाठी कार्य करूयात, दादांचे विचार पुढे घेऊन जाऊयात. हीच खऱ्या अर्थाने दादांना श्रद्धांजली ठरेल. परमेश्वरचरणी प्रार्थना करते की पवार कुटुंबियांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आपल्या सर्व सहकाऱ्यांना हे दुःख सहन करण्याची परमेश्वर ताकद देवो अशी प्रार्थना या ठिकाणी मी करते. खरं तर आपल्यातून दादा निघून गेले आहे असं वाटतंय की महाराष्ट्रातून दादा निघून गेले नाही तर आपल्या सर्वांचा जीवच निघून गेलेला आहे. धन्यवाद. खरं सांगायचं तर म्हणजे सगळेच आम्ही म्हणजे उपस्थित जेवढ्या पण महिला असतील सगळ्यांना असं वाटायचं की आपण दादांना ऐकू किंवा जवळून बघू किंवा त्यांचे विचार ऐकायला मिळतील, पण असं काही झालं नाही. नियतीने वेगळंच काहीतरी लिहिलेलं होतं. खरं सांगायचं तर आमचा म्हणजे माझा असा फारसा काही संबंध तिथे आलेला नव्हता. 2-3 वेळा दादा घरी आले. म्हणजे याच्यातून एकच सांगायचं की त्यांचं किती बारकाईने लक्ष असायचं की निघताना त्यांनी बाबा घरातील महिलांनी एवढा चांगला स्वयंपाक केलेला आहे तर त्या अन्नपूर्णांना बोलवतो आमच्या समोर आणि आमच्या संग फोटो काढायला सांग. महाराष्ट्राचा वसा आणि वारसा ज्यांच्यामुळे चालायचा किंवा ज्यांच्या शब्दांवर अख्खा पुणे जिल्हा चालायचा, सकाळी पहाटे उठून 16 तास काम करणारा दादा खरं तर कोणाला कळालंच नाही. माणूस गेल्यानंतर माणसाला कळतो हे ह्या याच्यातून एक गोष्ट दिसून आली. मी ज्यावेळेस पहिल्यांदा पाटलांना एवढं रडताना बघितलं त्या दिवशी किंवा आमच्या घरातील प्रत्येक व्यक्ती आमच्या आई तर एवढ्या रडत होत्या की खरं दादांच्या विचारांचा वारसा आणि वसा त्यांनी लढायला शिकवलंय. आज एवढंच सांगेल की दादांना भावपूर्वक आदरपूर्वक आदरांजली वाहताना हा उभा पुणे जिल्हा आपण राष्ट्रवादीमय करूया आणि याच्यातूनच त्यांना भावपूर्वक श्रद्धांजली हे करता येईल. कारण कुठल्याच घरातला असं एक व्यक्ती नसेल की आपल्याच घरातले व्यक्ती गेले, नुसते दादा गेले नाही की प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला सुतक पडलेलं आहे की काय, कुणाचंच कशात लक्ष लागत नाही किंवा ब्लँक झालंय सगळ्यांचं. एवढ्या पोरांना म्हणजे ज्यावेळेस हे सगळं कळालं यांच्याबरोबर कामानिमित्त त्याच्या पासपोर्टचं काम होतं मुंबईला, असंच गेला होता तर त्यांनी आवर्जून अख्खं मंत्रालय दाखवण्यासाठी दादांनी दादांचा PA संघ दिला आणि पूर्ण मंत्रालय दाखवलं. सगळ्यात वाईट तर या गोष्टीचं वाटतंय की ज्यावेळेस म्हणजे साहेबांच्या संपर्कात पाटील खूप जास्त आले दादांच्या, तर पाटील असेच घरी आल्यानंतर म्हटले की दादा म्हटले पट्टे तू खूप उशिरा माझ्या संपर्कात आलाय. अजून काही नाही बोलू शकत मी. धन्यवाद.